आमचं भक्ती राजू ब्लॉग्स मध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आता मी चालली आहे माझ्या बैलाला पॉलिश करायला। इथे बैलाचे खूप सगळे दुकानं लागतात। हे बघा किती मोठे मोठे बैल आहे, पितळचे पण बैल आहे, इथे छोटे छोटे पण बैल आहे। हे बघा खूप सगळे बैल आहे, सोन्याचे आहे। आता मी इथे माझ्या बैलाला पॉलिश करायला देत आहे। आता इथे पॉलिश करायला दिलेलं आहे, आम्हाला बैल उद्या मिळणार आहे। आता आपण पूर्ण बैलाचे दुकान बघून येऊया। इथे बैलाच्या सजावटसाठी इथे ज्वेलरी पण आहे खूप सगळी। आमचा बैल रेडी झालेला आहे, याला थोडस पेंट लावायचं बाकी आहे, मैला मी घेऊन जाईल। आणि आता मी चालली आहे पिवळी मायबत बघायला, तुम्हालाही पण नेणार आहे। ती खूप मोठी आहे, इथून तर तिथपर्यंत आहे, खूप सुंदर दिसते। तिला मेहंदी पण लावून देतात, छान छान तयार। उद्या त्यांची लॉज निघणार आहे, मिरवणूक पण होणार आहे, अजून मस्त डीजे वगैरे लागतो। चला आता मी चालली आहे पिवळी मायबतच्या दर्शनाला। चला बाय। आता मी लाईन मध्ये लागलेली आहे, इथे खूप गर्दी आहे। ही आहे मायबत, पिवळी मायबत। आहे पिवळी मायबत, बघा किती मोठी आहे। यावेळेस खूप मोठी बनवली आहे पिवळी मायबत। आता आमचं दर्शन झालेलं आहे छान। ही आहे पिवळी मायबत। आहे काळी मायबत, किती मोठी आहे ना। काळी मायबत आणि पिवळी मायबतच्या नागपूर मध्ये खूप मान आहे। आता मी आलेली आहे गच्चीवर। गच्चीवर बघा किती छान हवा सुटलेली आहे। तुम्हाला माहिती आहे का मम्मा काय करत आहे? मम्मा गौरी पेरवत आहे। चला आम्ही आता गौरी बनवतो। कशासाठी? असंच गणपती बाप्पा येताना म्हणून
गणपती बाप्पाला हे लाडू चालणार आहे का? चालणार नाही, डेकोरेशन. वाव, छान दिसतंय. मम्माची गौरी तयार झाली आहे. चल झालं, चल ट्युशनला जायचंय. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.